फेमस तुमच्या डोक्यात जर फॉल्ट नसेल तर गडबड झालेली आहे. वेलकम बॅक टू अवर चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्तच असाल. तर ॲक्च्युली आपल्या कर्जतमध्ये विविध कार्यक्रम होत असतात आणि श्रावण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे महिलांचा आवडतीचा सण म्हणजे मंगळागौरी. सो आपण टीव्हीवर आणि मोबाईलवर नेहमीच बघत असतो. सो मी आज प्रत्यक्षात बघायला चालले मंगळागौरीचे खेळ. तुम्हाला पण एक्झॅक्टली माहीत नाही कसं असणार आहे. सो म्हणून मी म्हटलं माझ्या यूट्यूब फॅमिलीला पण दाखवूया. सो चलो लेट्स गो, बघूया आता कसे असणार आहेत खेळ. सो आता इथे कार्यक्रम चालू होणार आहे थोड्याच वेळात आणि फेमस ॲक्ट्रेस पण येणार आहे तिथे. सो स्टे ट्यून. बघा ताई खूप छान, खूप छान दिसतेस. काय कार्यक्रम आहे तुमचा? अच्छा गणेश वंदन आहे का? मस्त दिसते, खूप गोड. काय बोलता? हाय, कसा आहात तुम्ही? डान्स आहे का? मस्त. इथे येऊन मला कळलं की इथे मंगळागौरीचे खेळच नाही आहे तर विविध कार्यक्रम सुद्धा होणार आहेत. आय डोंट नो आवाज येत असेल की नसेल येत. सो बघूयात आता आपण. तर यांचं आउटफिट बघा, खूप छान पद्धतीच्या साड्या आणि एकदम वन साइड यांनी आउटफिट केलेलं आहे. Okay. या ॲक्ट्रेस अंतरपाठ सिरियलमधील गौतमीचा रोल करत आहेत सध्या. देण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि समोरच्या सगळ्या सख्या बसलेल्या आहेत या कर्जत तालुक्यातल्याच आहेत आणि तब्बल 300हून जास्त ज्या गृहिणी आहेत त्यांना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने कला दाखवण्यासाठी व्यासपीठ निर्माण केलेलं आहे. आणि आजच्या कार्यक्रम नमस्कार. आज मला इथे बोलवलं त्याबद्दल मी सुधाकर भाऊंचे मनापासून आभार मानते. खूप छान वाटतंय कर्जतमध्ये येऊन आणि माझ्या मैत्रिणींचा उत्साह बघून तर म्हणजे मज्जा आली आहे. तुम्हाला आली आहे की नाही मज्जा? एन्जॉय करताय की नाही कार्यक्रम? खरंच खूप छान वाटतंय. कसं असतं आपण दिवसभर घरातली कामं, मुलं, नवरा यामध्ये आपला दिवस कुठे जातो आपल्याला कळत नाही. पण जेव्हा असे काही कार्यक्रम असतात तो दिवस आपला असतो, हक्काचा दिवस. आपण सकाळी उठून लवकर सगळी कामं करून मस्त नटून इथे येतो आणि इथे एन्जॉय करतो. हे मला वाटतं प्रत्येक स्त्रीसाठी असा व्यासपीठ आयोजित केला आहे भाऊंनी. याबद्दल खरंच मला खूप छान वाटतंय. आणि ओव्हरऑल सगळ्या ज्या नटून आल्या आहेत मला असं वाटतं मीच खूप साधी दिसते का? खरंच खूप छान वाटतंय, मज्जा आली. आणि आता मला तुमचे परफॉर्मन्सेस बघायचे आहेत. बघूया कोण कसं नाचतंय आणि वेगवेगळे पारितोषिक सुद्धा आहेत.
तर मी शेवटपर्यंत मस्त डान्स परफॉर्मन्सेस एन्जॉय करणार आहे आणि काय नाही मज्जा आली आहे. बघू आता पुढे काय कार्यक्रम कसा होतोय ते. तुम्हाला सगळ्यांना बघून मजा आलेली आहे, तुम्ही सगळ्यांना बघून तुम्हालाही मजा आली आहे. ताई कसं वाटते तुम्हाला कर्जतमध्ये? छान वाटतंय आणि इथला उत्साह बघून तर मज्जा आली आहे. हो ना. पहिल्या खिडकीतून काम आला, दुसऱ्या खिडकीतून क्रोध आला, तिसऱ्या खिडकीतून लोभ आला, चौथ्या खिडकीतून मोह आला, पाचव्या खिडकीतून मद आला आणि 6व्या खिडकीतून मत्सर आला. अरे बापरे, यांचं काय करायचं मग? हे देवरूपी घर, याला चारित्र्य आहे, पावित्र्य आहे. नमस्कार कर्जतकर. नमस्कार, आवाज करा. थोडा आवाज पाहिजे हा. नमस्कार. खूप मस्त वाटलं, कारण मी जशी एंट्री घेतली तसं सगळ्या जणांच्या चेहऱ्यावरती खूप आनंद दिसत होता आणि मलाही तितकाच आनंद होतो सगळ्या जणींना बघून, कारण इतक्या छान नटल्या आहात सगळ्या. आणि म्हणून मी पण थोडासा प्रयत्न केला नटायचा. म्हटलं चला आज फुल ऑन होऊन जाऊ दे, पण खूप छान वाटतंय. पारंपरिक गीतं आहे, त्याला पुन्हा एकदा नव्याने उजाळण्याचा प्रयत्न केला जातोय. मराठी परंपरेला पुन्हा एकदा नव्याने साज चढवायचा प्रयत्न केला जातोय. या उपक्रमाबद्दल आणि आमच्या सुधाकर भाऊंबद्दल काय केलं? नक्कीच मला असं वाटतं की आज इतक्या प्रमाणात या सगळ्या महिला इथे आलेल्या आहेत आणि या कार्यक्रमाचा आनंद त्या लुटत आहेत. कशी आहेस? कसं वाटतंय तुला कर्जतमध्ये? मग छान वाटतंय. महिला इतकं छान छान नटून आलेल्या आहेत आणि श्रावण महिना आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांना महिना आवडतो आणि सणासुदीचा महिना आहे त्यामुळे माहिती छान. जीवराकडे आमचं फेवरेट कॅरेक्टर तुझं होतं, एक डायलॉग होऊन जाऊ दे ना. डाळीवालं फेमस. तुमच्या डोक्यात जर फॉल्ट नसेल का नाही तर तुम्ही आमच्या एंट्रीला लय टाळ्या वाजवल्या. नाही वाजवलं तर नाही.
बोलव, नाहीतर शिस्तीत तिथेच राहा. काही प्रॉब्लेम नाहीये. पण तू एकटी घरी जाऊ नकोस. आपला जीव आणि इज्जत खूप महत्वाची आहे. हिंमत कुठे दाखवायची ते पण आपल्याला समजायला पाहिजे. बरोबर आहे तुमचं, मी ऐकते. आता जे प्रकार आपल्या देशात घडत आहेत ते ऐकून खरंच विषाची परीक्षा का घ्यावी. पण मैत्रिणींनो, मी एक सांगते, मी स्वतःच्या संरक्षणासाठी कराटेचे प्रशिक्षण घेतले आहे आणि थोडंफार मला सेल्फ डिफेन्स येतं. पण याचा अर्थ असाही नाही की मी एकटं कुठेही जाईल. माझ्या मैत्रिणींनो, जागे व्हा, स्वतःचं आरोग्य तब्येत सांभाळा. त्याचबरोबर वेळ पडली तर शस्त्र वापरायला शिका. आता वेळ आली आहे मंगळागौर सोबत तांडव नृत्य करायची. मला हाताला लागला असताना तरी मी एवढी रिॲक्ट नसते झाले. अरे तुम्हाला स्क्रीनवर ऍक्टिंग करताना मला 906 कुपन क्रमांक 906. कुपन क्रमांक 906 906 ज्यांचा कुपन क्रमांक आहे त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. 906 जोरदार काय झाला पाहिजे. विजेत्यांसाठी जोरदार इंस्टाग्रामवरती ऑफिशियल पेजला रेडी आहात का सगळे? हाय करा.
छान ग्रुप आहे तुमचा, सगळे मस्त डान्स करता एकदम मंगळगौरीचे. हो बाई ओळखलात? आणि एकच आता आपल्याकडे वेळ कमी आहे, विसरला आणि अजून बरेचसे काय बारीक झाले सुद्धा बाकी आहे. तर प्लीज डान्स सहकार्य करा. कितवा नंबरला आहे? तुम्हाला सांगितलं जाईल 18वा. मी तुमचा डान्स बघायला थांबले स्पेशली शूट करायला. आता 15वा आहे आय थिंक. माय गॉड एवढं थांबायला लागेल. आधीच सांगायचं ना. गाणं दिलंय तुम्ही? हो नक्कीच. जॉब करते मी. प्रश्नामध्ये गडबड झालेली आहे. मासोळी म्हणजे माशाच्या आकाराची मासोळी जी जी असेल ती. यानंतर महागौरी ग्रुप हरवली यांना विनंती आहे त्यांनी स्टेजवरती येऊन आता परफॉर्मन्स सादर करायचं. आता नेक्स्ट कार्यक्रम तुमचा आहे ना? कुठून आल्यात? नेरळ अंडेवाडी. अच्छा, खूप एक्साइटेड. कसं वाटतंय मग तुम्हाला आता? कसं वाटतंय? हा काय काय तर जंगलातल्या पानां फुलापासून यांनी खूप छान अशी वेणी बनवलेली आणि ही हेअरस्टाईल एकदम युनिक आणि अट्रॅक्टिव्ह वाटत होती. असे डान्स बघते जे की मी कधी बघितलेच नव्हते आतापर्यंत. सोड मी तुम्हाला पण दाखवणार आहे. नाव काय आहे? मोक्षदा. मोक्षदा. डान्स करणार आहेस? गेले
थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. अंटिल देन बाय.